हरे कृष्ण सर्वांना. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा उपक्रम आहे. आपण अध्याय 3 चं अध्ययन करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी ही भगवद्गीता एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये लिहिली नसती तर भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो नसतो. त्यामुळे त्यांना आपण साष्टांग प्रणाम करूया. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकतो आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. तसेच इस्कॉनच्या मराठी टीमचे धन्यवाद देते. त्यांच्या सहकार्याच्या शिवाय आपल्याला हा उपक्रम घेणं शक्य नसतं. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण अध्याय 3 बघतोय आणि अध्याय 3मध्ये आपण 30 श्लोक पूर्ण केलेले आहेत. आज 31व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर 30व्या श्लोकामध्ये जो महत्वाचा श्लोक होता त्याच्यामध्ये कृष्ण काय म्हणत होते की आपल्याला आपली स्थिती समजून, म्हणजे आपण भौतिक जगामध्ये अडकलेले आहोत हे समजून घेतलं पाहिजे आणि हे जाणून इथून आता सुटका करून घेण्यासाठी आपण भगवंतांवर विसंबून आहोत हे आपल्याला मान्य केलं पाहिजे आणि निराशी निर्मम राहून भगवंतांच्या आदेशानुसार आपल्याला कर्म केलं पाहिजे, ज्याला अध्यात्म चेतसा असा शब्द त्या श्लोकामध्ये आलेला आहे. आपण हा श्लोक समजून घेताना बँकच्या कॅशियरचं उदाहरण घेतलं, जो बँकसाठी लाखो पैसे मोजतो पण या पैशांवरती तो स्वतःचा अधिकार सांगत नाही. तसंच मनुष्याने हे जाणलं पाहिजे की या जगामध्ये जे काही आहे त्याचे स्वामी एकच म्हणजे भगवंत आहेत. म्हणून कृष्ण म्हणतात की मयी सर्वाणी कर्माणी, म्हणजे माझ्या ठिकाणी. कृष्ण भावना भावित मनुष्य हे जाणतो की भगवंत हेच स्वामी आहेत आणि तो कुठल्याच गोष्टीवरती स्वतःचं स्वामित्व त्यासाठी गाजवत नाही. भगवंतांच्या उपदेशाचं पालन करतो, तत्परतेने पालन करतो आणि या प्रकारे तो विगतज्वर होतो आणि भौतिक जगातून सुटका करून घ्यायला तो पात्र होतो. तर आता आजपासून आपण 31व्या श्लोकापासून सुरुवात करतोय. मिनल माताजी आल्या आहेत का? हा, हरे कृष्ण मिनल माताजी. 31वा श्लोक वाचता का? को आवाज येतोय का? हो, आता येतोय माताजी. हरे कृष्ण. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता कर्मबंधनातून मुक्त होण्याबद्दल कृष्ण इथे सांगतायत या श्लोकामध्ये. कर्मबंधनातून मुक्त होणे काही सोपी गोष्ट नाहीये. अनादी कालापासून या कर्माच्या बंधनामध्ये आपण अडकलेले आहोत. चौथ्या अध्यायामध्ये पुढे हा श्लोक येणार आहे, 17वा श्लोक आहे. कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. म्हणजे काय, कर्माची गुंतागुंत समजणं खूप अवघड आहे. आता सकाम कर्माच्या बंधनातून म्हणजे सकाम कर्म म्हणजे फळप्राप्तीच्या हेतूने केलेलं कर्म, आणि हे आपल्याला जेव्हा ह्याचा फळ प्राप्त होतो तेव्हा मनुष्य हे फळ भोगतो, परत इच्छा करतो, परत भोगतो. या प्रकारे एक प्रकारचं हे बंधन तयार होतो आणि वारंवार मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो. तर जेव्हा तो व्यक्ती, आता मी कृष्णांचा नित्य सेवक आहे, सर्व कर्तव्य हे कृष्णांच्या आनंदासाठी मला केली पाहिजेत, कृष्णांना समर्पित करून केली पाहिजेत, हे ज्ञान प्राप्त करतो आणि त्या प्रकारे तो कार्य करायला लागतो, तेव्हा तो कर्मबंधनातून क्रमशः मुक्त होऊ शकतो. असं आपण इथे निष्काम कर्मयोगाची जी माहिती घेतली त्याच्यात हे समजून घेतलं. आता वेदांचं सार म्हणजे हा भगवंतांचा उपदेश आहे. हा कशासाठी दिलेला आहे, तर जीव जो अडकलेला आहे या भौतिक जगामध्ये, तो या भौतिक जगातून सुटका करून घेईल. या उपदेशाचं समजून, हे उपदेश जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून भौतिक जगातून मुक्त होईल, यासाठी हे वेदांचं ज्ञान आहे. 15व्या अध्यायामध्ये बघा, आपण म्हटलं होतं की जो जाणतो की हे कर्मबंधन रूपी वृक्षाला तो मुळापासून छाटून टाकू शकतो आणि तो मुक्त होतो. 15व्या अध्यायात आपण हे शिकलो होतो की हे भौतिक जग जे आहे हे आध्यात्मिक जगाची विकृत प्रतिकृती म्हटलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर उलटा वृक्ष आपण बघितला होता. त्यामध्ये हा उलटा वृक्ष म्हणजे भौतिक जगाचं प्रतीक होतं, आध्यात्मिक जगाचं उलटं प्रतिबिंब होतं ते. आणि त्याच्यामध्ये कृष्ण म्हणालेले आहेत की ह्या वृक्षाला म्हणजे या भौतिक जगामधली जी ही आपली आसक्ती आहे त्याला आपल्याला तोडून टाकलं पाहिजे, छाटून टाकलं पाहिजे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा म्हणजे छाटून टाकलं पाहिजे. आता आपण हे समजून घेतलं या अध्यायाच्या सुरुवातीला, 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच, की कृष्णांना अर्पण न केलेलं अन्न जेव्हा आपण खातो तेव्हाही आपण कर्मबंधनात अडकतो. म्हणजे बघा किती छोटी गोष्ट आहे, पण तीही जर का योग्य प्रकारे आपण केली नाही तरी आपल्याला कर्माचं बंधन लागू पडतं. म्हणजे इतर गोष्टी तर सोडूनच देऊ, कोणी चुकीची कर्म करत असेल तर त्याचे काय परिणाम होतील हे कल्पना न केलेलेच बरे. आता इथे म्हटलंय की वेद शाश्वत आहेत आणि वेदांचे हे जे ज्ञान आहे म्हणजेच कृष्णांचा उपदेश आहे, यावरती दृढ श्रद्धा हवी. श्रद्धा आपली जर का कृष्णांच्या वाणीवर असेल, म्हणजे विश्वास असेल, तर त्यांनी दिलेल्या उपदेशाचं आपण पालन करू. इथे आता कृष्ण समजावून सांगतात की आपण कर्म न करता राहू शकत नाही. म्हणजे कर्म करता करता ती कर्तव्य आहेत हे समजून आपण जेव्हा करतो, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो, तेव्हा आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. या उपदेशावरती आपला विश्वास हवा, म्हणजे आपली श्रद्धा आहे असं म्हटलं जाईल. तर भगवद्गीतेचा हा उपदेश हे सर्व वैदिक ज्ञानाचं सार समजलं जातं. जसा अर्जुन आहे त्याने युद्ध केलंच नसतं तर तो कर्मबंधनात अडकला असता, कारण क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य होतं. आणि आता उपदेशाचं पालन केलं अर्जुनाने, त्याने युद्ध केलं, ते कृष्णांच्या आदेशानुसार केलं, त्यांच्या आनंदासाठी केलं, त्यामुळे या कर्माचं बंधन त्याला लागलं नाही. कृष्णांना अर्पण किंवा कृष्णांना समर्पित असं आपण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ काय हे नक्की आपण जरा समजून घेऊ. जसं आता बघा, रोज सकाळी आपण उठतो, स्नान करतो, आपण स्वच्छ कपडे घालतो, त्यानंतर आपण मंगल आरती करत असू किंवा जप करत असू. काही गृहिणी आहेत त्या ज्या कृष्णांच्यासाठी आता भोग बनवतात. आपलं शरीर निरोगी राहावं म्हणून आपण काही व्यायाम करतो. कृष्णांना अर्पण करून अन्न आपण ग्रहण करतो, म्हणजे प्रसाद ग्रहण करतो, ज्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं. मग आता या शरीराने आपण कुठलं कार्य करावं, तर कृष्णांच्या आनंदासाठी श्रवण कीर्तन करू आपण, म्हणजे कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्य करायची. आता एखादा व्यक्ती जे प्रभूजी आहेत किंवा एखाद्या माताजीही असतील जे आता नोकरी करत असतील, मग त्यांनी आपल्या परिवाराला कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतलं पाहिजे आणि आपल्या अर्थार्जनाचा काही भाग कृष्णांच्या सेवेमध्ये दिला पाहिजे. म्हणजे कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचं जीवन त्यांनी आखलेलं आहे. येन केन प्रकारेण कायिक वाचिक आणि मानसिक प्रकारे सेवा करायला पाहिजे, आपल्याला कृष्ण भावनेशी जोडून घेतलं पाहिजे. आता एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का कायिक वाचिक आणि मानसिक सेवेचं? कायिक
सेवा म्हणजे कशी? शारीरिक सेवा. तुम्हाला सांगता येईल का एखादं उदाहरण? रोज रांगोळी आप- काढणे देवापुढे. हा, कृष्णांना अर्पण करून काढणे, हो हो ना. हो. म्हणजे शरीराने आपण काहीतरी कार्य केलं. आता मानसिक काय, वाचिक काय असू शकतं? वाचिक ह्याचं आपण उदाहरण काय? ग्रंथ वाचतो कोणतरी. वेद वगैरे हा पाठन करणं. हा, बरोबर. वेदांचं म्हणजे वाणीने आपण सेवा करतो, आणि मानसिक म्हणजे स्मरण करतो. कायिक म्हणजे आपण समजून घेतलं शरीराची, जसं की आता कोणी मंदिरामध्ये जाऊन सफाईची सेवा करू शकतो, अन्न तयार करण्याच्या कार्यामध्ये सहभाग घेऊ शकतो, किंवा पुस्तक वितरणाचं कार्य आहे. ही सगळी शारीरिक सेवा झाली, शरीराने केलेली. वाचिक म्हणजे वाणीने केलेली सेवा, जसं की वाणीने जप करतो आपण, किंवा भागवतम, श्रीमद भागवतम, भगवद्गीता यांचं श्लोकांचं पठण करणं, इतरांपर्यंत भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रसार करणं, हे सगळं वाणीने केलेली सेवा आहे. आणि मानसिक म्हणजे आपण काय समजून घेतलं, तर इथे सर्व गोष्टींचे स्वामी कृष्ण आहेत आपण जाणलं. सर्व गोष्टींचे निर्माता कृष्ण आहेत. आपण केवळ या गोष्टी वापरतो, म्हणजे हवा, पाणी, सूर्यप्रकाश, अन्नधान्य, या सर्व गोष्टींसाठी आपण कृष्णांवर अवलंबून आहोत. ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. कोणी दिलं? तर कृष्णांनी दिलं. याबद्दलची कृतज्ञता मनोमन आपल्याला व्यक्त करायला हवी. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आपल्याला कृष्णांचं स्मरण याद्वारे आपल्याला येत असायला हवं. आता कारण या सगळ्या गोष्टी ह्या कृष्णांच्या द्वारेच निर्मित आहेत. अगदी एखाद्या निसर्गरम्य स्थळाला बघा आपण भेट देतो, पटकन तिथेही आपल्याला कृष्णांचं स्मरण यायला हवं, कारण हे सर्व त्यांच्याद्वारे निर्मित आहे. सुंदर फूल असेल, त्याचा सुवास असेल, हेही कृष्णांच्या द्वारे निर्मित आहे. चंद्र सूर्याचा प्रकाश, पाण्याची चव, जे काही आहे ते सर्व कृष्णांच्या शक्ती आहेत. तर जेव्हा आपण या शक्ती बघतो ना, तर तेव्हा त्यामागचा जे शक्तिमान आहेत म्हणजे भगवंत आहेत, त्यांचं स्मरण आपल्याला तत्काळ असायला हवं. आता आपण निसर्ग ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणाचं कौतुक करतो आणि तिथेच थांबतो बघा, पण त्या सृष्टीच्या निर्मात्याचं स्मरण करीत नाही. तर आता भगवद्गीता जेव्हा आपण शिकतो तेव्हा आता आपल्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये हा बदल आपल्याला घडवून यायला हवा. आता आपण म्हटलं की हे कायिक, वाचिक, मानसिक प्रकारे आपण सेवा करायची. मग आता एखादी गृहिणी असेल, ती कृष्णांच्यासाठी आता भोग बनवते, प्रसादाची पूर्ण तयारी करते. मग त्यासाठी ती जी जी काही तयारी करेल, म्हणजे भाजी आणेल किंवा फळं आणेल, इतर साहित्य गोळा करेल, ही सगळी सेवाच झाली. हे सर्व कार्य तिने कृष्णांना मधोमध ठेवून कृष्णांच्या मनामध्ये स्मरण करून केलेलं आहे. त्यामुळे इथे त्याचं क्रमशः कर्मबंधनातून ते कार्य तिला मुक्तच करेल, कारण तिची मनोवृत्ती कशी आहे? मी कृष्णांची सेवा करते आहे. आता या श्लोकावरती आधारित एक गोष्ट आहे, ती आता आपण जाणून घेऊया. एकदा दोन भाऊ असतात, स्कंद पुराणामध्ये आलेली ही गोष्ट आहे. आणि ह्या दोन भावामधला जो मोठा भाऊ असतो त्याचं नाव असतं वृत, आणि जो लहान भाऊ असतो त्याचं नाव असतं सुवृत. आता हे दोघंही आपल्या घरातून बाहेर पडतात आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतात. मंदिरामध्ये त्या दिवशी भागवतमची कथा असते आणि ते ऐकण्यासाठी आता ते तयारीने निघतात. रस्त्यातून जात असताना अचानक जोरदार पाऊस सुरू होतो. आता हे आजूबाजूला बघतात, काही आडोसा मिळतो का, पावसापासून थांबण्यासाठी कुठे आश्रय मिळतो का, पण कुठे जागा दिसत नाही. समोरच एक घर त्यांना दिसतं, पटकन ते तिथे पोहोचतात. आता थोड्याच वेळात तिथे गेल्यावर त्यांना समजतं की हे घर नसून हे वेश्यालय आहे. आता मोठा भाऊ म्हणजे वृत काय करतो, तिथून लगेच निघतो. पावसात तसाच चालत तो मंदिराकडे जातो. तो क्षणभरही तिथे थांबत नाही जेव्हा समजतं त्याला ते वेश्यालय आहे. लहान भाऊ सुवृत तिथेच बाहेर थांबतो आणि पाऊस कमी होण्याची वाट बघू लागतो. आता पावसात भिजत हा वृत निघालेला असतो. तसाच तो मंदिरामध्ये पोचतो. तिथे भागवतांचं प्रवचन सुरू होतं, ते तो ऐकत असतो. पण त्याच्या मनात काय विचार सुरू असतात, हे प्रवचन किती नीरस आहे, मी उगीच घाई करून इथे आलो, माझा भाऊ तिथे वेश्यालयात आहे आणि कदाचित तो मजा करत असेल, कुठल्या वेश्येबरोबर तो संगही करत असेल. आता हा सुवृत जो वेश्यालयाच्या बाहेर थांबलेला आहे, त्याचे विचार कसे सुरू आहेत की मी इथे थांबलोय, पण ही जागा बरोबर नाहीये, इथे पापकर्म होतंय, आणि माझा भाऊ मात्र पावसामध्येच तिकडे मंदिरामध्ये गेला आणि तिथे आता तो भागवतमची कथा ऐकत असेल, ज्ञान घेत असेल, आणि मलाही खरं तर जायला पाहिजे होतं त्याच्याबरोबर कथा श्रवण करण्यासाठी. म्हणजे सतत मंदिरामध्ये होणाऱ्या भागवत कथेचा हा विचार करत असतो सुवृत. आणि आता वृत काय करत असतो की त्याला म्हणजे ह्या वेश्यालयाचं स्मरण असतं आपल्या भावाबद्दलचं. थोड्या वेळाने पाऊस थांबतो आणि दोघंही जण, आता मोठा भाऊ म्हणजे वृत इथे ह्या बाजूने वेश्यालयाच्या बाजूने यायला निघतो.
आणि त्याची इच्छा असते कधी एकदा मी वेश्यालयामध्ये पोचतो, आणि जो सुवृत असतो तो वेश्यालयामधून मंदिरामध्ये जायला निघतो. पाऊस थांबल्यानंतर दोघेही जेव्हा जायला निघतात एका ठिकाणी मधोमध ते भेटतात, दोघांची भेट होते आणि तेवढ्यात विजेचा खूप जोराचा कडकडाट होतो आणि अचानक त्यांच्या अंगावरती वीज कोसळते. तत्क्षणी त्यांचा मृत्यू होतो. आता विष्णुदूत तिथे येतात आणि जो धाकटा भाऊ असतो सुहृद, त्याला नेण्यासाठी ते त्याला सांगतात की तू आमच्या बरोबर ये, आम्ही तुला वैकुंठामध्ये घेऊन चाललोय. हे ऐकून आता जो मोठा भाऊ वृत्त असतो, जो मंदिरामध्ये भागवतमची कथा ऐकायला गेलेला असतो, तो विष्णुदूतांना म्हणतो की तुम्ही काहीतरी चूक करताय. हा माझा धाकटा भाऊ सुहृद वेश्यालयामध्ये होता, मंदिरामध्ये भागवत कथा मी ऐकत होतो. तर विष्णुदूत म्हणतात की आम्ही काही चूक करत नाही. सुहृद तुझा भाऊ वेश्यालयात बाहेर जरी उभा असला ना, तरी त्याच्या मनामध्ये सारखं भगवत कथेबद्दलच विचार करीत होता तो, की मी कधी मंदिरामध्ये पोचेन, कधी कथा ऐकेन. आणि तू काय विचार करत होतास? तू वेश्यालयाचे विचार करीत होतास. तुला वाटत होतं की तुझा भाऊ तिथे आनंदात आहे. आता बघा, हा मोठा भाऊ जो आहे, हा वृत्त, हा जरी पाऊस आला तरी तिथे न थांबता मंदिराच्या दिशेने गेला, पण मंदिरात गेल्यावरही मात्र पूर्ण वेळ तो वेश्यालयाचेच विचार करत होता आणि सुवृतच्या मनामध्ये सतत भागवत कथेचे विचार येत होते. त्यामुळे त्याला घेऊन जायला आलोय आम्ही, असं ते म्हणाले विष्णुदूत. आता हे ऐकून सुवृत विष्णुदूतांना विनंती करतो की माझ्या भावालाही तुम्ही वैकुंठ लोकामध्ये प्रवेश द्यावा माझ्या सारखाच, पण ते काही ते मान्य करत नाही. आता इथे समजून आपण काय घ्यायचंय की ही जी आपण जसं कृष्णांच्या सेवेमध्ये कुठली गोष्ट करत असू, जसं आपण जप करत असू, भागवत कथा ऐकत असू किंवा भगवद्गीता ही ऐकत असू, कीर्तन करत असू, त्यामध्ये आपलं मन पाहिजे, लक्ष पाहिजे, तरच त्या गोष्टीचा आपल्याला लाभ मिळतो. म्हणजे आता आपलं आयुष्य किती असणार आहे हे माहिती नाही आपल्याला, 70 वर्ष 80 वर्ष ह्याचा काहीच आपल्याला अंदाज नाही. म्हणजे आयुष्याची लांबी किती असणार आहे हे माहिती नाही. आयुष्यामध्ये आपण किती नाव कमवणार, किती प्रसिद्धी मिळणार, किती यश मिळणार, याची आपल्याला काही कल्पना नाही. पण आयुष्याची खोली किती राहणार आहे, म्हणजे ज्याला डेप्थ म्हणतो ना आपण, म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो ती किती एकाग्रतेने करतो, किती चिकाटीने करतो, किती शक्तीने करतो, यावरून ही आपल्याला आयुष्याची डेप्थ आपल्याला आपण ठरवू शकतो. तर त्यासाठी कृष्ण भावनेमध्ये ना प्रयत्नांना खूप महत्व दिलेलं आहे आणि आपण केलेले हे प्रयत्न परमात्मा रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये स्थित कृष्ण आहेत विराजमान, ते बघत असतात. म्हणजे इतरांना कळो न कळो किंवा इतरांच्या पुढे आपण काही देखावा केला तरी कृष्णांपासून हे आपण लपवून ठेवू शकत नाही. आपले जे प्रयत्न आहेत त्याला अनुकूल असे फळ कृष्ण आपल्याला देतात. तर आपण इथे ना तात्पर्य वाचूया. हेमलता माताजी, हरे कृष्ण. आहेत हेमलता माताजी? नाही आलेलं का? मग कोण वाचेल? योजना माताजी आहेत. योजना माताजी, वाचताय का तुम्ही? बरं, मग वैष्णवी माताजी? हे बघा, इथून हॅलो. वाचायचंय. हा, योजना माताजी, हरे कृष्ण. इथून हरे कृष्ण. वाचायचंय बघा. हरे हा, कृष्ण. हरे कृष्ण. भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यास असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. त्यासाठी मनुष्याने भगवंत आणि त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत, प्रामाणिक सेवक आहेत, जसे की श्रीला प्रभुपाद, यांच्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे आणि त्यांचे उपदेश हे सर्व दृष्टीने आपल्यासाठी हितकारकच असतात, यावरती श्रद्धा ठेवून त्यांचं आपल्याला पालन करून हे आचरणात आणायला पाहिजेत आणि भौतिकामधून सुटका करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आता 32वा श्लोक बघू. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
ये त्वदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् तान् विद्धि नष्टान चेतसः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांचे उपदेश करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे स्पष्टपणे सांगितलंय की जो कृष्णांची अवज्ञा करतो त्याचं निश्चित पतन होतं. जसं आता आपण नोकरी करत असू आणि आपण वरिष्ठांच्या आदेशाचं पालन केलं नाही तर ते आपल्याला त्याची काही ना काहीतरी शिक्षा भोगावी लागते, म्हणजे डिसिप्लिनरी ऍक्शन आपल्यावरती होते. म्हणजे चूक केली की त्याचं कुठे ना कुठेतरी आपल्याला परिणाम पण होतो. तसंच भौतिक जगामध्ये लोक अज्ञानामुळे किंवा अश्रद्धेमुळे भगवंतांच्या विधिविधानांचं पालन करीत नाही. त्यांना म्हटलेलं आहे त्यांच्या जीवन सिद्धीची आशाच नसते. आता आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे 32व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की जे माझ्या आदेशानुसार कर्म करतात त्याचा परिणाम काय होतो तर ते कर्मबंधनातून मुक्त होतात. आणि या श्लोकामध्ये जे कृष्णांच्या उपदेशांची उपेक्षा करतात, उपेक्षा म्हणजे जे ध्यानात घेत नाहीत, महत्वाचं समजत नाहीत, त्यांना जीवन सिद्धीची मुळीच आशा नसते असं कृष्ण म्हणतात. म्हणजे न अनुतिष्ठन्ति असा जो शब्द आहे ना याचा अर्थ काय की पालन करीत नाहीत. आणि हे असे लोक असतात, हे आपण बघतो, म्हणजे एकदाही कधी ते जिभेने आपल्या म्हणजे जिभेवरती त्यांच्या हरिनाम येत नाही, एखादं फूल कधी ते कृष्णांना अर्पण करीत नाहीत, कधी कृष्णांना नमस्कारही करत नाहीत. मग असे लोक कधीही निराशी निर्मम कधीच होणं शक्य नसतं. अध्यात्म चेतसा तर नाहीच आणि त्यामुळे ते विगत ज्वरही असतात. तर भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या शुद्ध भक्ताची आपल्यावरती कृपा असल्याशिवाय आपण म्हटलं ह्या मार्गामध्ये आपण प्रगती करू शकत नाही. तशा प्रकारे भगवंतांचा आदेश न पाळणाऱ्यामध्ये कधीही ज्ञान प्रकाशित होऊ शकत नाही. कुठलं ज्ञान? भौतिकाचं ज्ञान नाही, आत्मज्ञान. आणि आत्म्याचं ज्ञान हृदयामध्ये प्रकाशित होण्यासाठी भगवंतांचीच आपल्यावरती कृपा लागते. हा, योजना माताजी, श्लोकाचं तात्पर्य वाचायचंय पूर्ण. हरे कृष्ण. वाचू का मी? हा, हरे वाचा कृष्ण. माताजी. आल्या हा, आल्या. आले. हा, कुठून वाचायचं माताजी? हे बघा इथून कृष्ण भावना भावित. तात्पर्य: कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण मिनल माताजी. हरे कृष्ण. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्याला स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रभावित राहतोच. आणि या गुणांच्या प्रभावामुळे तो तशी कार्य करतो आणि बंधनामध्ये अडकतो. पण यातून सुटका कधी होऊ शकते? जेव्हा कोणी कृष्ण भावनेचं प्रशिक्षण घेतो आणि आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणतो. आता भौतिकदृष्ट्या कितीही उच्च शिक्षित असेल तो मनुष्य, पण कृष्ण भावना भावित जर का नसेल तर तो प्रकृतीच्या अधीनच असतो, म्हणजे बद्धच म्हटला पाहिजे त्याला. प्रकृतीच्या मायाजालापासून मुक्त होण्याचा हा एकमेव मार्ग आहे कृष्णांना शरण जाणं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालणं, म्हणजेच कृष्ण भावना भावित जीवन जगणं. आता या दोन्ही श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलं की जो माझ्या आज्ञेचं पालन करतो तो मुक्त होतो आणि जो आज्ञेचं पालन करीत नाही तो बद्ध होतो.
आता भौतिक जग हे कसं आहे, मायाशक्ती म्हणतात, मायाशक्तीच्या प्रभावाखाली आहे, 3 गुणांच्या प्रभावाखाली आहे. आणि 14व्या अध्यायामध्ये विस्तृतपणे ह्याबद्दल कृष्णांनी ह्या 3 गुणांबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे. आणि आधीही दुसरा अध्याय आपण जो शिकला त्याच्यामध्ये एक श्लोक होता, 45वा श्लोक, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुनो निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. म्हणजे काय की 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो अर्जुना, असं कृष्ण म्हणतात, आणि आत्मपरायण हो. तर ज्याला या 3 गुणांना पार करायचं आहे, म्हणजे गुणातीत व्हायचं आहे, गुणातीत होणं म्हणजे विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होणं, त्यासाठी कृष्णांचा आश्रय घ्यावा लागेल, त्यांच्या उपदेशाचं पालन करावं लागेल. म्हणजे भौतिक जगातील विद्वान भौतिक ज्ञानाच्या जोरावर मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही, हे महत्वाचं आहे. कृष्ण भावनेच्या प्रशिक्षण घेतल्याने, आणि कृष्ण भावनेचं प्रशिक्षण हे आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच प्राप्त होऊ शकतं, तेव्हाच बद्ध जीव या 3 गुणांना पार करण्याचं सामर्थ्य ठेवू शकतो. तर आता 34वा बघू आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेतौ यस्य परिपन्थिनौ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय आणि विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आतापर्यंत आपण समजून घेतलं की इंद्रिय तृप्ती आपल्या बंधनाला कारणीभूत होते, पण शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन केलं तर आपण बद्ध होत नाही. म्हणजे भौतिक शरीर जे आहे, जसं आपण म्हटलं भौतिक शरीर आहे, तर तिथे भौतिक शरीराच्या गरजाही आहेत, त्या पुरवण्याची अनुमती आपल्याला दिली गेलेली आहे, पण शास्त्रांच्या नियमानुसार त्या भागवल्या पाहिजेत असं सांगितलेलं आहे. जसं आता शरीराला पोषण मिळावं म्हणून अन्न तर आपल्याला खावंच लागतं, पण शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार, आणि तोही कृष्णांना अर्पण करून प्रसाद म्हणून ते अन्न आपण खाल्लं तर आपल्याला ते बद्ध करत नाही. तसंच शास्त्रानुसार पुरुषाने पत्नीच्या व्यतिरिक्त आणि पत्नीने पतीच्या व्यतिरिक्त कोणाबरोबर संबंध ठेवणं हेही निषिद्ध मानलेलं आहे. पण तरीही कसं असतं की पतीचं परस्त्रीकडे आणि स्त्रीचं परपुरुषाकडे आकर्षित होण्याकडे कल असतो म्हणूया, तर या प्रवृत्तीचं नियंत्रण करणं हे आवश्यक आहे. ही खूप मोठी बाधा आहे आध्यात्मिक प्रगतीमध्ये. तर जर व्यक्तीला कृष्ण भावना भावित जीवन जगायचं असेल तर शास्त्र हे विवाहबाहेर संबंधाला मान्यता देत नाही, कारण शरीराचा शौच त्याने जातो. अशी व्यक्ती सतत भयामध्ये असते, म्हणजे मनामध्ये त्याला एक प्रकारचं भय असतं, आपलं चारित्र्य इतरांच्या समोर येऊ नये या गोष्टीची सतत त्याला काळजी असते. म्हणजे मन अशांत असतं थोडक्यात, आणि अशांत मन हे आध्यात्मिक प्रगतीमध्ये खूप मोठी बाधा बनलेली म्हटलं जातं. आणि त्यासाठी सांगितलंय की शरीराच्या ज्या आवश्यकता आहेत त्या शास्त्रांच्या नियमानुसार आपल्याला भागवायला पाहिजेत. मनात आलं आणि आपण तसं केलं स्वैराचार, हा उपयोगाचा नाही. जसं आता हायवेवरती आपण गाडी चालवतो तेव्हा काही नियम आपल्याला पाळावे लागतात. गाडीचा स्पीड असतो, त्याची मर्यादा असते, ओव्हरटेक करण्याचे काही नियम असतात, लेन बदलताना काही नियम आपण पाळतो. तर हे नियम पाळले तरी अपघात हे होतात बघा. तसं शास्त्रांचे नियम पाळले तरी इंद्रियांच्या इच्छांना बळी आपण पडणारच नाही अशी निश्चिती देऊ शकत नाही, कारण इंद्रियांची आकर्षणं त्यांच्या विषयाकडे खूप तीव्र असतात. शास्त्राचे नियम जरी पाळले, इंद्रियांच्या इच्छा संयमित ठेवल्या, तरी तशी परिस्थिती येताच इंद्रिय भोग करण्यामध्ये प्रवृत्त होतात आणि त्यांच्यावरती ताबा ठेवणं अवघड होतं, आणि काम निर्माण झाला की पुढे मग अशा व्यक्तीचं पतन निश्चित असतं. म्हणून शास्त्राचे नियम जेव्हा आपण पाळतो तेव्हा इंद्रिय तृप्ती संयमित करता येते, ती पूर्णपणे जाते असं सांगता येत नाही. जसं आता हायवेवरती आपण म्हटलं नियम जरी पाळले तरी अपघात होतातच. पण कसं असतं, ज्या वेळेला आपण या इंद्रियांना कृष्णांच्या सेवेमध्ये नियोजित करतो तेव्हा इंद्रिय उपभोगाच्या
हे जे विषय आहेत त्यातून आपण अनासक्त होत जातो. कृष्णांचं नाव गोविंद आहे. गोविंद म्हणजे इंद्रियांना आनंद देणारे. तर जेव्हा कृष्णांच्या सेवेमध्ये आपण इंद्रियांना जोडतो तेव्हा अपरिमित आनंद आपण प्राप्त करत असतो, जो कुठल्याही भौतिक भोगापेक्षा सर्वश्रेष्ठ असतो. तर जेव्हा हा श्रेष्ठ स्वाद इंद्रियांना प्राप्त होतो तेव्हा भौतिकामधली जी इंद्रिय तृप्ती असते ना, ती आता तुच्छ वाटू लागते, त्याची इच्छा कमी होत जाते. कारण कृष्ण जे इंद्रियांचे स्वामी आहेत, ऋषिकेश आहेत. ऋषिकेश म्हणजे ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी, यांच्या बरोबर आता आपण इंद्रियांना जोडून घेतलेलं आहे. तर जे कृष्ण आपल्याला ह्या इंद्रियांना संयमित करण्याची शक्ती देतात, तर हेच आपल्यासाठी म्हणजे आपली इंद्रिय कृष्णांच्या सेवेत जोडून घेणं हेच आपल्यासाठी हितावह ठरतं. तर जेव्हा ही इंद्रिय स्वतःच्या भोगासाठी आपण वापरू लागतो, इंद्रिय तृप्ती करू लागतो, तेव्हा आपल्याला दुःखच प्राप्त होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर इथे आपल्याला ना तात्पर्य वाचूया आपण या श्लोकाचं. वाचता योजना माताजी, पूर्ण तात्पर्य वाचायचं. हो, वाचते माताजी. हा. जे कृष्ण भावना भावित आहेत त्यांचा स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो. पण जे कृष्ण भावना भावित नाही त्यांनी शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते. पण जो शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करतो तो इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैंगिक उपभोग ही एक बद्ध जीवांसाठी अत्यावश्यक बाब आहे. विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याला आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीबरोबर भोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने मातेसमान मानले पाहिजे. पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे. नाहीतर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक बनतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरविण्यास अनुमती आहे. परंतु या गरजा शास्त्रीय विधिविधानांनुसारच आणि तरीही अशा विधी निषेधांवर आपण विसंबून राहू नये. अशा विधी निषेधांवर आसक्त न होता मनुष्याने त्यांचे पालन केले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते, त्याचप्रमाणे विधी निषेधांनुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी कालापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे बघा, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जे शिकलो होतो ना, स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण समजून घेतली होती, तेव्हा तिथे शिकलो की कितीही प्रलोभन आली तरी स्थितप्रज्ञ आपली इंद्रिय संयमित ठेवू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे की इंद्रियांना आपल्या स्वाधीन पाहिजेत. इंद्रिय बघा, नको ते बघतात, नको ते ऐकतात. बुद्धी सांगत असली हे करू नये तरी मन, इंद्रिय विषयांच्या मागे फरफटत जातात आणि आपल्या मनाला, इंद्रियांना संयमित करण्याची शक्ती आपल्या जवळ नाहीये. म्हणून जेव्हा आपण इंद्रियांना, मनाला कृष्ण भावनेशी जोडतो तेव्हा ही शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. कसं आहे ना की इंद्रिय संयमित जरी झाली तरी इंद्रियांचं त्यांच्या विषयांकडचं जे आकर्षण आहे ना ते राहतच, ते जात नाही, ते संपवता येत नाही. केवळ कृष्ण भावनेशी इंद्रियांना जोडल्यानेच त्यांचं नियमन करता येतं. हा, हरे कृष्ण. मिनल माताजी, 35वा श्लोक. हरे कृष्ण. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याचा मार्गाचा अनुसरण करणे भयावह असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
आता अर्जुन कृष्णांना विचारतो की 4 वर्णांच्या नुसार तुम्ही कर्म करायला सांगितली आहेत, पण तरीही माणसाला वाटतं की मला दिलेलं कर्तव्य सोडून दुसऱ्याचं कार्य मी करू मनाप्रमाणे. म्हणजे आपल्याला वाटतं की हे असं करावं, तर हे असं का होतं? तेव्हा आता कृष्ण अर्जुनाला इथे काम बद्दल सांगतात, जो आत्म्याचा शत्रू आहे. काम म्हणजे काय की स्वतःच्या मनाने एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. जसं आता हे लहान मूल असतो, तर लहान मूल आपल्या आईला म्हणेल की मला स्वयंपाकघरामध्ये जाऊन म्हणजे त्याला आईला मदत करावीशी वाटते. मग आई त्याला सांगते की तू सुरीला हात लावू नकोस, गॅसच्या जवळ जाऊ नकोस, रस्त्यावरती खेळायला जाऊ नकोस. आता मुलाला ते आवडत नाही. मुलगा म्हणतो आईला की तुम्हाला काहीच करायला देत नाहीस. मोबाईल हातात घेतला तर आई म्हणते अरे खाली पडेल तुझ्याकडून, खराब होईल. मग पण ज्या वेळेला मुलगा मोठा होतो तेव्हा देते आई त्याच्या हातामध्ये, किंवा तेव्हा भाजी कापण्याची सुरी पण देईल, त्याला रस्त्यावरती खेळायला जायला देईल, कारण आता तो मोठा झाला. लहानपणी जसे काही प्रतिबंध पाळायला लागतात, तसंच बद्ध जीव आहे तो अशुद्ध अवस्थेत असल्याने त्या जीवालाही काही प्रतिबंध पाळणं आवश्यक असतं. पण हे न समजून कामाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या मनमर्जीने वागतो. जसा अर्जुन क्षत्रिय आहे, युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे, ते न करता ज्ञान संपादन करणे म्हणजे हे जे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे ते करायला तो बघतो आहे. आणि त्यावरती कृष्ण अर्जुनाला इथे सांगतायत की अर्जुना, ब्राह्मणाचं कर्तव्य करण्यापेक्षा क्षत्रियाचं कर्तव्य करताना म्हणजे युद्ध करताना तू हरलास तर ते तुझ्यासाठी श्रेयस्कर ठरेल. कृष्ण म्हणतात दुसऱ्याच्या नियत कर्माचं पालन करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच कर्मामध्ये दृढ राहिलं पाहिजे. तर जो व्यक्ती भौतिक स्तरावरती आहे त्याने प्रकृतीच्या गुणानुसार कर्म करायला पाहिजे. जेव्हा कृष्ण भावनेमध्ये तो उन्नत होतो, परिपूर्ण अवस्थेला पोचतो, तेव्हा क्षत्रिय ब्राह्मणाचं आणि ब्राह्मण क्षत्रियाचं कार्य करू शकतो. कारण आता तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याने आध्यात्मिक स्तरावरती तो स्थित आहे आणि त्यामुळे भौतिक प्रकृतीचे 3 गुण त्याला प्रभावित करत नाहीयेत. जसं आता विश्वामित्र यांचं उदाहरण श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये दिलंय. ते क्षत्रिय होते, पण त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केलं, कारण ते आता दिव्य स्तरावरती स्थित होते म्हणून ते हे करू शकले. पण जो दिव्य स्तराप्रत अजून उन्नत झालेला नाही, त्याने त्याच्या गुणाप्रमाणेच नियत कर्तव्य करायला हवं, असंही या श्लोकामध्ये कृष्णांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याला स्वधर्मामध्ये दोष जरी असले ना तरी देखील स्वधर्माचंच आचरण करावं, परधर्माचं करू नये हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह, म्हणजे जे कर्म तुझ्या वाटेला आलेलं आहे त्याच्यात काही दोष असेल, वैगुण्य जरी असेल आणि तुझ्या वाटेला तेच आलेलं कर्म आहे ते करणंच योग्य आहे. आता पुढे 18व्या श्लोकामध्ये पुन्हा कृष्ण म्हणतात, 48वा श्लोक आहे 18व्या अध्यायातला, की सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत, म्हणजे तुझ्या वाटेला आलेल्या कर्मात दोष जरी असला तरी त्याचा त्याग करू नकोस. कुठलंही कर्म जरी म्हटलं त्या ठिकाणी दोष हा आहेच, तरी स्वधर्म आपल्याला केलं पाहिजे, हे कृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण थोडंसं तात्पर्य वाचू, तेवढं आहे. हा, वाचता का माताजी तात्पर्य? त्यातला थोडासा भाग वाचू आपण. हो. हे बघा इथून कृष्ण भावनेच्या ना? हम्म, हा. हम्म. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय हा ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण हा क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण मीनल माताजी. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता माणसाला माहिती असतं की एखादं काम चुकीचं आहे, पापकर्म आहे, तरी तो हे कर्म का करतो?
असं का वाटतं त्याला की ते कार्य करायला जणू त्याला बलपूर्वक धक्का दिला जातोय. जसं आता चोराला माहिती असतं की चोरी करणं हे अयोग्य आहे, पण तरी पण या जगामध्ये अनेक चोर आहेत. माहिती आहे त्यांना की पकडलो गेलो तर शिक्षा होईल, पण तरीही अंधारात का असेना ते चोरी करण्याचा प्रयत्न करतातच आणि परिणाम काय होणार हे माहिती असला तरीही ते चोरी करतात. मग असं हे का करतात? असं कुठलं बळ असतं की ज्याने व्यक्ती अयोग्य अशी पापकर्म करायला प्रेरित होतो? तर या श्लोकामध्ये 2 शब्द आहेत, अनिच्छन आणि बलात्. म्हणजे इच्छा नसताना बळेच. मग पापकर्म माणसाकडून का घडतात हे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि अर्जुन हा विचारतोय इथे की पापाचरण हे मनुष्य का करायला प्रेरित होतो? आपलं कर्म टाकून, कारण कृष्णांनी आधीच्या श्लोकामध्ये स्वधर्माबद्दल सांगितलेलं आहे. मग स्वधर्म टाकून दुसऱ्याचं कर्म करण्याचा ध्यास का घेतो मनुष्य? तर त्याचं उत्तर आता पुढच्या श्लोकामध्ये 37व्या श्लोकामध्ये कृष्णांनी दिलेलं आहे. हा, हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिण्यम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणांच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधांमध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण उत्तर देतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. काम हे यामागचं कारण आहे. काम हा शब्द ऐकला की आपला समज काय असतो की स्त्री पुरुष यांच्यामधील आकर्षण म्हणजे काम. पण असं नाही. आपण आधी ते लहान मुलाचं उदाहरण घेतलं की ज्याला किचनमध्ये जाऊन आईची मदत करायची आहे, गॅस लावायचा आहे, भाजी कापायला सुरी हवी आहे, रस्त्यावरती जायचंय, या सर्व तीव्र इच्छा आहे, हट्ट आहेत, हेही कामच आहे. आता दुर्योधन पांडवांना 5 राज्य किंवा 5 गावं राज्य करायला द्यायला तयार नव्हता. हे काम आहे. खरं तर कामामुळे तयार झालेला हा लोभ आहे. आता इथे बघा, कृष्ण अर्जुनाला सांगतात की युद्ध कर. अर्जुन म्हणतोय की युद्ध करायचं नाही. अर्जुनाचं मन भगवंतांच्या आदेशाच्या विरुद्ध जाण्याचा विचार करतोय. त्यासाठी अर्जुन प्रश्न विचारतोय की मनात येणाऱ्या या चुकीच्या विचारांवरती कृती होऊ नये म्हणून तो कृष्णांना प्रश्न विचारतोय. तर प्रकृतीचे हे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, यापैकी जो रजोगुणाच्या प्रभावाने हा काम तयार होतो. जीव प्रकृतीच्या जेव्हा संपर्कात येतो तेव्हा रजोगुणामुळे भगवंतांच्या विषयी जीवाला जे प्रेम असतं त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं आणि तेव्हा हा काम तयार होतो. आणि काम तयार झाला की असंख्य भोग इच्छा आणि त्या प्राप्त करण्यासाठी अत्याधिक परिश्रम. हे करताना ती इच्छा पूर्ण झाली नाही किंवा या प्रयत्नात काही बाधा आली तर त्याला क्रोध येतो. आणि इच्छा पूर्ण जरी झाली तरी समाधान नाही, त्यामुळे अजून हवं, अधिक मिळावं म्हणून लोभ तयार होतो. त्यामुळे काम, क्रोध आणि लोभ हे माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत असतात. प्रत्येक जीवाला भगवंतांनी आंशिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा जेव्हा तो दुरुपयोग करतो तेव्हा जो सेवाभाव त्याच्यामध्ये असतो, जो खरं तर भगवंतांच्या प्रती सेवाभाव हवा त्यांच्या प्रेमामुळे, कारण हा आत्म्याचा गुण आहे सेवा करणं भगवंतांची, तर तेव्हा रजोगुणाच्या प्रभावामुळे आता या सूक्ष्म स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून हा सेवाभाव भगवंतांच्यासाठी न वापरता स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये वापरला जातो. म्हणून हा विकार उत्पन्न होतो, तो म्हणजे काम. काम पूर्ण करणं म्हणजे वेगवेगळ्या इच्छा. आता जेवढी इंद्रिय तेवढे त्यांचे विषय आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या ह्या अनेक इच्छा आणि इच्छांमुळे आत्मा वेगवेगळी शरीरही धारण करतो आणि विविध शरीरांच्या असंख्य इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या भौतिक प्रकृतीची निर्मिती पण भगवंतांनी केलेली आहे. आता इच्छा आहेत म्हणूनच शरीर आहे आणि म्हणूनच ही भौतिक प्रकृती आहे. या दोन्ही त्यासाठी अनादी आहेत म्हटलं जातं. जीव ही अनादी काळापासून आहे आणि प्रकृती ही अनादी काळापासून आहे. आता अनेक जन्म ही अशीच कामेच्छांची तृप्ती करत जीव अनेक शरीर धारण करतो, दुःख भोगतो. कुठेतरी एखाद्या जन्मात तो जिज्ञासा करतो की मी हे दुःख का भोगतो आहे, इच्छापूर्ती केली तरी समाधान का मिळत नाही, ही जिज्ञासा तो केवळ मनुष्य जीवनामध्ये करू शकतो. आणि ही जिज्ञासाच त्याला भगवद्गीता सारख्या ग्रंथाच्या संपर्कामध्ये आणते. आपणही बघा या जिज्ञासामुळे भगवद्गीतेचं अध्ययन आणि मधून शिकवण घेऊन जेव्हा एखादा व्यक्ती कृष्ण भावना जोपासतो तेव्हा हे काम, क्रोध, लोभ ह्याच्यामध्ये विजय प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य त्याला मिळू शकतं.
अनर्थ निवृत्ती क्रमशः त्याच्यामध्ये झाल्याने आध्यात्मिक स्वरूप त्याचं काय आहे हे तो समजू शकतो. आता हनुमानांचं उदाहरण घेतलं जातं बघा. हनुमान हे प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये लंका त्यांनी भस्म केली, आपला क्रोध प्रदर्शित केला. तसंच कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की त्यांच्या आनंदासाठी त्यांनी हे युद्ध करावं अर्जुनाने, आणि आपला क्रोध म्हणजे तिथे दाखवावा, युद्धामध्ये दाखवावा, आणि क्रोधित होऊन युद्ध करण्याची त्याला प्रेरणा देत आहे. तर म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जसं उदाहरण, हनुमानांचं उदाहरण जसं आहे तसंच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आपण थोडासा तात्पर्यामधला भाग वाचूया इथे. हरे कृष्ण माताजी, हा शेवटचा पॅराग्राफ वाचता का? ही जिज्ञासा. हो, ही जिज्ञासा म्हणजेच वेदांत सूत्रांचा प्रारंभ आहे. वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे की अथातो ब्रह्म जिज्ञासा, मनुष्याने परमतत्वाबद्दल जिज्ञासा करावी. श्रीमद भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. जन्मादस्य यतोन्वयादितरश्च, म्हणजे परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा श्रीकृष्ण भावनेमध्ये केले, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्याच सेवेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाच्या सुवर्ण लंकेला भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला, परंतु असे केल्याने तो भगवंतांचा महान भक्त बनला. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेतही भगवान आपल्या संतुष्टीकरिता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करत आहेत. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे हा इंद्रिय तृप्तीसाठी वापरलेला जो काम असतो तो आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा बनतो, पण जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणतो तेव्हा तो शत्रू नसून आपला मित्र होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च, यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदम् आवृतम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण इथे सांगतात की जो कामाच्या प्रभावाखाली येतो तो विसरून जातो, त्याला विस्मरण होतं आणि तो मूर्ख बनतो. अनेक मोठे मोठे ऋषी मुनी या कामाच्या प्रभावाने पतन झालंय. गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. तर अजामिलची गोष्ट ही आपण ऐकली होती बघा लेव्हल 1च्या अभ्यासक्रमामध्ये, की जो एक वेदपाठी होता, सदाचारी होता, पण जंगलामध्ये एका वेश्येला आणि पुरुषाला बघून त्याच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली. मग झाडामागे लपून त्याने हे दृश्य वारंवार बघितलं. जितका वेळ तो हे दृश्य बघत होता तोपर्यंत त्याच्या कामवासनेची वृद्धी करत होता. आता पुढे त्याचं कसं पतन झालं हे आपण गोष्टीमधून ऐकलंय. आता अजामिलने त्या काळात हे एक दृश्य बघून तो विचलित झाला, आणि आजकालची आता परिस्थिती बघा, सिनेमाची पोस्टर म्हणा, सोशल मीडिया, इंटरनेटवर हे सर्वत्र दिसतं. तरुण मुलं कॉलेजला जाणारी वेगवेगळ्या म्हणजे बाईकवर बसतात, कमी कपडे घातलेले असतात, पार्कमध्ये आपल्याला दिसतं, हेही आपण बघतो. तर हे सर्व कामवासनेची वृद्धी करत असतं आणि मन अत्यंत विचलित करतं. तर यावर कृष्णांनी सांगितलेला मार्ग काय आहे, तर ते कासवाचं उदाहरण आहे, जे आपण स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये बघितलं होतं. कासव कसं धोक्याची जाणीव झालं की आपले अवयव कवचामध्ये ओढून घेतं, तसंच अजामिलने जर का आपली दृष्टी इतरत्र वळवली असती तर तो हे कंट्रोल करू शकला असता, ही गोष्ट संयमित करू शकला असता, आणि ते न केल्यामुळे इंद्रिय भोगांकडे तो अधिक आकर्षित झाला आणि मन दूषित झालं. मग आता या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलंय की काम हा असा शत्रू आहे की जो आपल्या बुद्धीला आच्छादून टाकतो. कामेच्छांची तृप्ती करणाऱ्या मनुष्याच्या मनामध्ये कृष्णांच्या बद्दल जराही स्मरण नसतं, आणि असा व्यक्ती कृष्णांपासून खूप दूर असतो आणि दुःखीही असतो अर्थातच. तर इंद्रिय भोगापासून सुख प्राप्त करण्याचा हा जो प्रयत्न करत राहतो तो त्याला मिळतच नाही ते सुख, कारण हे भोगांचं स्वरूपच असं आहे. म्हणजे कितीही प्रयत्न केलं इंद्रिय तृप्ती करून सुख मिळवण्याचा तर ते क्षणिक सुख आहे.
तर या कामाची विविध रूप जीवाचं आच्छादन करतात असं म्हटलेलं आहे. तर कधी कधी आपणही बघतो बघा, सकाळी उठल्यावरती असं पाऊस भरून आलेला असतो, ढग भरून आलेले असतात आणि सूर्याला ते अगदी झाकून टाकतात. तसंच हा काम आपल्या चेतनेला आवृत्त करतो. वारेने आच्छादलेला गर्भ असं ह्या उदाहरण दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला समजतं की म्हणजे गर्भामधलं मूल कसं असहाय्य स्थितीमध्ये असतं. ते हालचाल करायला त्याला गर्भामध्ये पुरेशी जागा पण नसते. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षाच्या जीवनाशी केलेली आहे. वृक्षाचं जीवन बघा जवळजवळ चेतना शून्यच असतं. जसा जीव गर्भामध्ये कोंडलेल्या असहाय्य स्थितीत आहे, तसाच वृक्ष एका जागी उभा आहे. या वृक्षाच्या जीवनामध्येही कृष्णप्राप्ती होऊ शकत नाही. अत्यंत निम्न स्तराची चेतना म्हटली गेली आहे या वृक्षाची. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, धुळीने आच्छादलेल्या आरशाची तुलना पशुपक्ष्यांच्या जीवनाशी केलेली आहे. आता आरशावरती धूळ जमली तेव्हा आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही, पण जेव्हा आपण ती पुसतो तर तेव्हा आपल्याला दिसू लागतं. तर पशुपक्ष्यांची चेतना ही वृक्षांपेक्षा थोडीशी प्रगत असते, पण तरीही पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये कृष्णांची प्राप्ती करता येत नाही. आणि त्यानंतर धुराने आच्छादलेल्या अग्नीची तुलना मनुष्य जीवनाशी केली गेली आहे. जसं आता अग्नीवरती हवा घातली, धूर बाजूला केला, तर अग्नी कसा परत प्रज्वलित होतो, तसंच अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती मनुष्याच्या जीवनामध्ये करता येते प्रयत्नांनी, आणि पुढे अधिक प्रयत्न केले तर कृष्ण भावनामध्ये आपण प्रगती करू शकतो क्रमशः. म्हणजे कृष्ण भावनेशी जोडून घेणं हे या कामासारख्या या शत्रूवरती विजय मिळवण्याचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे माणसाचा जन्म ही एकमेव आपल्याला संधी आहे या कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याची, हे आपण समजलं पाहिजे. हा तात्पर्य माताजी वाचता. हरे कृष्ण. योजना माताजी. हा माताजी, कुठून वाचायचंय? हा, सुरुवातीपासून वाचा. हे बघा, जीवावर. हरे कृष्ण. जीवावर 3 प्रकारची आच्छादने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याचप्रमाणे जीवावरील आवरण म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते, तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो, तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे. आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतींद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. वारेने आच्छादिलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शविण्यात आली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्ष सुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात. आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवांशी करण्यात आली आहे. मनुष्य जीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनात आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक नामी संधीच आहे. मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे कामावर विजय प्राप्त करण्यासाठी कृष्ण भावनेत जोडून आपल्याला घेतलं पाहिजे, हेच महत्व सांगितलंय. हरे कृष्ण माताजी. मिनल माताजी. हरे कृष्ण. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा अच्छिदली जाते. काम आधीच संतुष्ट होत नाही, काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळतच असतो.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इंद्रिय तृप्ती ही अग्नीसारखी म्हटली जातं. जेवढी इंद्रिय तृप्ती करावी तेवढा हा अग्नी भडकतो. इंद्रियांच्या इच्छा म्हटलं ना कधीही पूर्ण होत नाहीत. भौतिक जगामध्ये होणारी इंद्रिय तृप्ती म्हणजे आत्मा वेगळी वेगळी शरीर धारण करून भौतिकातच अडकून पडणार अनादी कालासाठी हे निश्चित तो ठरवत असतो. तर म्हणजे दुःखालयातून सुटका त्या आत्म्याची होणारच नाही हे तो निश्चित करत असतो. तर त्याच्यासाठी हे नक्कीच हिताचं नाहीये, म्हणून कामाला अज्ञान म्हटलेलं आहे. आता स्त्री पुरुषामधील आकर्षण ही तर बेडी आहेच, त्याचशिवाय जिभेचा स्वाद ही पण बेडी आहे. पाचही इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या भोगण्याच्या इच्छा या सर्व बेड्याच आहेत. तर त्यामुळे आपण दुःख भोगतो, वेगळे वेगळे शरीर धारण करतो. आणि पुढे 5व्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे बघा, येही संस्पर्शजा भोग दुःख यो नव एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. म्हणजे भगवंत काय म्हणतात, बुद्धिमान व्यक्ती ह्याच्यामध्ये रमत नाही. कारण येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नव एवते. आत्ता जरी त्याच्यामध्ये वाटलं असेल आनंद हा तात्पुरता आहे, दुःख यो नव एवते, ह्या भोगाचा अंत हा दुःखामध्येच होणार आहे. आरंभी सुख वाटलं तरी अंततः दुःख मिळणारी ही जी इंद्रिय तृप्ती आहे ती माणसाचा कट्टर शत्रू समजला पाहिजे. हा, हरे कृष्ण माताजी. पुढचा वाचू श्लोक. हा, 40वा. हरे कृष्ण. इंद्रियाणि मनोबुद्धिर रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. त्यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा काम माणसाच्या विविध महत्वपूर्ण अवयवांवरती नियंत्रण मिळवतो आणि या शत्रूला जिंकण्यासाठी त्याची ठिकाणं कुठे कुठे आहेत हे आपल्याला माहिती हवं. तर इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची वास करण्याची ठिकाणं आहेत असं आपल्याला म्हटलंय. इंद्रिय उपभोगांचे विषय ह्याचं चिंतन कुठून सुरू होतं, मनामधून चिंतन सुरू होतं. तर ज्या विषयांकडे आकर्षण आहे त्याचा विचार प्रथम आपल्या मनामध्ये येतो. मन वारंवार त्या गोष्टीचं चिंतन करतं आणि मग आसक्ती तयार होते. आसक्तीतून काम तयार होतं. आसक्तीचं चक्र हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलोय. तर मनाने चिंतन केलं की मग इंद्रिय त्याच्यावरती कृती करायला प्रवृत्त होतात. आणि बुद्धी जर का दुर्बळ असेल तर मनाला ती थांबवू शकत नाही. उलट मनात आलेली कामइच्छा पुरवण्यासाठी बुद्धीच योजना बनवते. म्हणजे मन आता या बुद्धीलाही खेचून घेतं. तर अशा प्रकारे जेव्हा मन, बुद्धी आणि इंद्रिय तिन्ही जेव्हा कामाच्या आहारी जातात तेव्हा आत्म्याचं पतन हे निश्चित असतं. भौतिक इंद्रियामध्ये भोग करण्यामध्ये मनुष्य अशा प्रकारे अधीन होतो आणि कामाला दुर्जयी शत्रू म्हटलं जातं. कारण हा कसा आहे, जिंकायला कठीण आहे, अशक्य नाहीये पण खूप कठीण आहे. पण जेव्हा कृष्ण भावनेशी जोडून घेतल्याने मात्र आपण दुर्जयी शत्रूला आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. तर म्हणजे आपण काय समजून घेतलं की इथे काम जो आहे हा इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये वास करतो आणि तिन्हीच्या द्वारे तो कार्य करतो. आणि जीवात्म्याचं जे ज्ञान आहे की मी आत्मा आहे, कृष्ण भगवंत आहेत, मी त्यांचा सेवक आहे, हे ज्ञान आता पूर्णपणे काम आवृत्त करतो. हा काम आपल्यामध्ये अनादी जन्मापासून आहे, रजोगुणापासून तयार होतो. आणि या कामाला नियंत्रणाखाली आणायचं असेल तर रजोगुणाला वाढीस लावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रयत्नपूर्वक आपल्याला कमी केल्या पाहिजेत. आणि सत्वगुण वाढीस लावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, जसं की सकाळी उठून जप करणं, मंगल आरती करणं, भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं श्रवण करणं, पठण करणं, या आपल्याला वाढवायला हव्यात. आता जेव्हा नियमितपणे आपण हे सर्व जेव्हा करू तेव्हा आता भौतिक इच्छा ह्या गेल्या जरी नाहीत ना तरी पहिल्यापेक्षा निश्चितपणे कमी झालेल्या आपण बघतो आणि आपण सर्वजण याचा अनुभव घेत असू. तर मन हा इंद्रियांचा राजा म्हटलेला आहे. तर ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याचाच विचार आपल्या मनामध्ये येतो. म्हणून नियमितपणे जेव्हा आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं श्रवण करतो तेव्हा मग तोच विचार आपल्या मनामध्ये असतो. तर आपण अशा कृष्ण भावना भावित कार्यामध्ये जेव्हा आपण मनाला नियोजित करतो, ज्याने आपण आता आत्मा आहोत ही भावना दृढ होते. पण हा जो काम आहे तो मन, इंद्रिय आणि बुद्धी यामध्ये वास करतो, तो आपल्याला ही कार्य करू न देता आपल्याला इंद्रिय तृप्तीमध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त करतो, कार्य करण्यामध्ये प्रवृत्त करतो. कारण ह्या आपल्याला म्हणजे हा भाव दृढ होतो की मी शरीर आहे कामाद्वारे. तर जिथे शरीर आहे हा भाव दृढ झाला की भोगाची इच्छा आली आणि मग सर्व
इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयांकडे आकर्षित होतात, बेलगाम भोग करण्यामध्ये प्रवृत्त होतात. तर मन हा या इंद्रियांचा लगाम आहे आणि सर्व इंद्रियांना या सर्व इंद्रियांच्या भोगांचं स्थान काय आहे तर मन आहे. तर सुरुवातीला मनातूनच म्हणजे इथून सुरुवात म्हटलेली आहे. तर या मनाला नियंत्रण करणं अवघड जरी असलं ना तरी अशक्य नाहीये. आता 6व्या अध्यायामधला जो श्लोक आहे, असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रह चलाम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. म्हणजे कृष्ण मान्य करतात की हे अवघड आहे पण अशक्य नाहीये. कसं शक्य आहे मनाला कंट्रोल करणं, नियमित करणं? तर भौतिकाकडच्या अनासक्तीने मनाला नियंत्रित करता येतं. आणि आपण शिकलेलो आहे 62वा आणि 63व्या दुसऱ्या अध्यायातला श्लोक, जिथे आसक्तीचं चक्र आपण समजून घेतलं होतं की चिंतनाची सुरुवात मनातून होते आणि मनातून काम पुढे मग आसक्तीतून मग काम निर्माण झाला की मग ह्या कामाला कंट्रोलमध्ये आणणं कठीण. तर या मनालाच म्हणजे जिथून ही सर्व गोष्टींची सुरुवात झालेली आहे, मनाला जेव्हा आपण कृष्णांच्या चिंतनामध्ये संलग्न करतो त्यावेळेला मग इथे आपण नियमन करू शकतो. म्हणून कृष्ण म्हणतात की मनमना भव मत बघतो सदैव माझे चिंतन कर, तुझं मन माझ्या चिंतनामध्ये गुंतव. आणि एकदा नाही तर हा श्लोक दोनदा कृष्ण म्हणतात आणि हेच भगवद्गीतेचं सार आहे, जे गुह्यतम ज्ञान म्हटलं जातं की या मनाला संलग्न करायचं. जिथून हे सगळं चिंतन इंद्रिय भोगाचं सुरू होतं तिथे म्हणजे ह्याला कंट्रोलमध्ये आणायचं मनाला. हा, तर चालेल, आपण 41वा श्लोक बघू आता. हरे कृष्ण. हा. तस्वात्म इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचा नियमन करून करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीचा निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेतलं की या विषय भोगांच्या विषयांचा प्रारंभ हा विचाराने होतो. प्रथम विचार येतो, हा झाला प्रारंभ. आणि मग मनातून हा विचार जर का काढून टाकायचा असेल, म्हणजे मनाला चिंतनासाठी वेगळा विषय द्यायला हवा, मग तो विषय म्हणजे कृष्ण भावना. आता काम हा आपण म्हटलंय की अनादी काळापासून आपल्या सर्वांमध्ये आहे आणि या कामावरती जर का विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला साधना करावी लागते. साधना कुठली सांगितली आपल्याला? तर श्रवणम कीर्तनम स्मरणमची, कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये संलग्न होणे. म्हणजे भौतिक कामाकडे आपण प्रवृत्त होत नाही त्याद्वारे, कारण आता आपण मन आणि इंद्रिय ही कृष्ण भावनेमध्ये गुंतवलेली आहेत. आता आपल्या आत्म्याला जे स्वाभाविक प्रेम आहे कृष्णांच्या बद्दल, तर त्यांच्याशी जोडून घेतल्याने आपल्याला आनंद मिळतो. आणि हे जे ज्ञान आहे ना की आपण कृष्णांचा सेवक आहोत, कृष्ण हे माझे स्वामी आहेत, हेच ज्ञान आता हा काम आच्छादून टाकतो. आणि आपण या अज्ञानामध्ये, भौतिकामध्ये इंद्रिय तृप्ती आणि त्याचे इंद्रियांचे जे वेगळे वेगळे विषय असतात त्याच्यामध्ये सुख सापडवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि जे मिळत नाही. आणि सुख मिळालं नाही त्यामुळे अजून मिळावं हे करण्यामध्ये, कर्मबंधनामध्ये गुंतून जातो. पण कृष्ण भावनेमध्ये संलग्न झाल्याने आता ह्या कामाचं रूपांतर हळूहळू भगवंतांच्या बद्दलच्या प्रेमामध्ये होतं. आता भौतिकामध्ये काम कसा म्हटलेला आहे, विकाररूपी असतो, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या स्वरूपात दिसतो. भगवत प्रेम ही हे कामाचं योग्य स्वरूप म्हणजे कसं आहे, बदललेलं रूपांतर आहे. हे भौतिक जगामध्ये विकृत स्वरूपात असतो, आध्यात्मिक जगामध्ये ते शुद्ध स्वरूपात असतो. आता जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो त्याला भगवंतांच्या बद्दल जो प्रेम असतं ते शुद्ध प्रेम असतं. आता भौतिक जगामध्ये खरं तर जसं म्हटलं की हे आध्यात्मिक जगाचं विकृत प्रतिबिंब आहे. 15व्या अध्यायामध्ये आपण शिकलेलो आहे. इथे जे काही आहे ते अशुद्ध स्वरूपातच आहे. शुद्ध प्रेम हे केवळ आध्यात्मिक जगामध्ये आहे. भौतिक जगामध्ये हे प्रेम काम किंवा वासना या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतं, जे विकारयुक्त आहे. शुद्ध प्रेम हे भौतिक जगामध्ये आढळतच नाही. तर ह्या 41व्या श्लोकामध्ये कृष्णांनी म्हटलेलं ना, तस्मात त्वम इंद्रियाणी
आदव आदव म्हणजे काय? प्रारंभीच. तर हे प्रारंभीच आळा घालणं खूप आवश्यक आहे, कारण या विषय उपभोगांच्या इच्छांची सुरुवात मनातून होते आणि या इच्छांवर मन जेव्हा वारंवार विचार करतं, ज्याला चिंतन म्हणतो आपण, त्या पातळीवरच जर का आपण थांबवलं तर पुढची सगळी घसरगुंडी थांबू शकते. तर तेव्हा त्यासाठी बचाव करण्याचा, या घसरगुंडीवरून खाली घसरायचं नसेल तर त्याचा उपाय म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय यांना कृष्ण भावनेमध्ये संलग्न करणं. तर मन, बुद्धी आणि इंद्रिय यांना भौतिक भोगातून काढून कृष्णांकडे वळवणं अवघड जरी वाटलं ना तरी प्रयत्नपूर्वक हे केलं पाहिजे, कारण तो एकमेव उपाय आहे या काम नावाच्या शत्रूवरती विजय प्राप्त करण्याचा. आता ऊर्ध्व प्रगती करणं हे नेहमी अवघड असतं बघा, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्याचा आरंभ म्हणजे हा कृष्ण भावनेशी जोडून घेण्यामध्ये आहे. कामाला नियंत्रण नाही ठेवलं आपण तर मग जसा धोंडा घरंगळत येतो उतारावरून, तसं आत्म्याचं पतन हे निश्चित असतं. म्हणजे आपल्याला आळा घालायचा असेल तर कुठे घालू शकतो? चिंतनाच्या पातळीवरच घालू शकतो आणि अन्यथा आपलं पतन हे निश्चित असतं. आता 42-43 हा म्हणजे एकत्र आहे का सुरुवातीला श्लोक? मनालाच कंट्रोल मध्ये ठेवणं आवश्यक आहे. मनालाच कंट्रोलमध्ये ठेवणं, मनच जोडून घेतो आपण, तेव्हाच चिंतनाचे पुढचे विचार आपण त्याचा बचाव करू शकतो. 42 आणि 43 माताजी एकत्र वाचा. एकत्र वाचू का? बर. हा. हरे कृष्ण. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 43चा हो पण वाच. वाचा हो माताजी. हो हा. हो हो. हरे कृष्ण. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण जेव्हा स्वतःला कृष्ण भावना भावित कार्यामध्ये जोडून घेतो तेव्हा आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत ही भावना आता क्रमशः दृढ होते. पण जेव्हा कृष्ण भावनेशी व्यक्ती जोडलेला नसतो तेव्हा तो कामाच्या प्रभावामुळे भोग करण्यात किंवा इंद्रिय तृप्ती करण्यासाठी प्रवृत्त असतो. आता इथे आपल्याला सांगितलंय श्लोकामध्ये की इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणजे आत्मा सर्वश्रेष्ठ आहे आणि जेव्हा ह्या आत्म्यालाच आपण प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये गुंतवतो तेव्हा साहजिकच आत्म्यापेक्षा कनिष्ठ असलेली बुद्धी, याहून कनिष्ठ असलेलं मन आणि त्याहून कनिष्ठ असलेली इंद्रिय आपोआपच भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतात आणि त्यांची भौतिकामध्ये भोग करण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. मन जे ऐकतं त्याचाच विचार करतं, तर त्यामुळे अधिकाधिक श्रवण करण्याचं महत्व आहे आपल्याला भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतमचं. आता आपण बघतो की आधुनिक जगामध्ये मनुष्य मनमानी करत असतो. अनेक लोक आहेत असे म्हणतात की कुठे आहेत भगवंत, कुठे आहेत कृष्ण, कुठे आहेत, काही नाहीये असं. इंद्रिय तृप्ती आता नाही करणार तर कधी करणार? हा एकच जन्म आम्हाला मिळालाय, मृत्यूनंतर काय होणार आम्हाला काही माहिती नाही. आता मिळतीये ना मजा करायला, भोग करायला, तर ते करूया. आता हा चुकीचा विचार करून अयोग्य मार्गावरती चालणारे अनेक लोक आहेत जे पुढे व्यसनाधीन होतात, अवैध संबंध ठेवतात आणि पतनाच्या दिशेनेच जातात. शरीराचा, मनाचं ते म्हणजे दूषित होतात, त्यांचं मन कुत्र्या मांजरासारखा व्यवहार करतात, पुढील जन्मी कुत्र्या मांजराचं शरीरच त्यांना प्राप्त होतं. तर यासाठी अशा प्रकारची मनमानी करणं सोडून स्वैराचार अनिर्बंधपणे न वागता भगवंतांच्या आदेशाचं पालन आपल्याला केलं पाहिजे. आपलं मन वेगवेगळ्या योजना बनवत असेल, इथे जाईन तिथे जाईन, हे करीन ते करीन, तर ते कामामुळे असतं. स्वार्थ हेतूनेच आपल्या इंद्रियांचं पोषण करणं म्हणजे काम झालं आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करणं हे प्रेम आहे. तर त्यासाठी शरीर आणि
आत्मा यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आता इथे या अध्यायामध्ये कर्मकांड म्हणजे आपण सकाम कर्म समजून घेतलं, जिथे लाभप्राप्तीच्या हेतूने केलेलं कर्म होतं, भौतिक इच्छा मनामध्ये ठेवून केलेलं कार्य, यापासून कर्मयोगापर्यंत आपल्याला प्रगत झालं पाहिजे. भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म केलं पाहिजे आणि कर्माचं फळही त्यांना अर्पण केलं पाहिजे, म्हणजे निष्काम कर्मयोग झाला, ज्याने आपली चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्याने आपले काम, क्रोध, लोभ हे अनर्थ नष्ट होतात, चित्त शांत होतं आणि आपण सुखी होतो. तर त्यासाठी भगवंतांबरोबर जोडून घेण्याचं हे महत्व आहे. 30व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात ना, मयी सर्वाणी कर्माणी, म्हणजे तुझी सर्व कर्म श्रीचरणांशी समर्पित कर, तेव्हा तू मुक्त होशील. आता जो पुढचा अध्याय आहे, 4था अध्याय, हा दिव्य ज्ञानाचा अध्याय आहे. म्हणजे हळूहळू अर्जुनाला कृष्ण वरवरच्या पातळीवरती नेत आहेत, ज्याद्वारे भगवंतांच्या भक्तीने प्रेरित होऊन अर्जुन युद्ध करेल. पण कसं युद्ध करेल? योग्य चेतनेने युद्ध करेल. तो युद्ध करून विजयता प्राप्त करेल, कृष्णांना संतुष्ट करेल आणि धर्मस्थापनेच्या कार्यामध्ये सहकार्य करेल. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं की कृष्ण भावनेशी संलग्न झालेला मनुष्य भौतिक शरीरात जरी असला तरी त्याची बुद्धी सबळ आहे, कारण ती कृष्ण भावनेशी जोडलेली आहे आणि तो मनाचं आणि इंद्रियांचं नियमन करू शकतो. आणि आपला जो शरीराचा रथ आहे तो सर्व शक्तीनिशी आता कृष्ण भावनेमध्ये प्रगत होऊन भगवत धामाच्या दिशेने जाण्यासाठी तो कार्यशील असतो. म्हणजे तीव्र गतीने तो प्रगती करू शकतो असा व्यक्ती, कारण आता त्याने आत्म्याला जोडून घेतलेला आहे कृष्ण भावनेशी. तर आपण तात्पर्य वाचूया इथे या श्लोकाचं. 42व्या श्लोकामध्ये जास्ती हो डिटेल हो वाटते. हो, तेच 42व्या श्लोकाचा माताजी पहिला पॅरेग्राफ वाचा बरं, योजना माताजी. हे बघा, हो. कामाची इंद्रिये. तात्पर्य: कामाच्या कार्यांची इंद्रिये ही विविध द्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते, पण इंद्रियांद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिये ही एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रियाद्वारांमध्ये परमभावना किंवा कृष्ण भावना असते, तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाहीत. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्ये होत आणि इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबविणे होय. परंतु मन हे सक्रिय असल्या कारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते त्याचप्रमाणे क्रियाशील असते. परंतु मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्याला प्रत्यक्षपणे भगवंतांमध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच इतर सर्व, माताजी स्क्रोल कराल का? हा, इतर सर्व कनिष्ठ तत्वे उदाहरणार्थ बुद्धी, मन आणि इंद्रिये ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे की इंद्रिय भोगाचे विषय हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रिय विषयांपेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य रममाण केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली आहे. परमदृष्ट दृष्ट्वा निवर्तते. जर मनाला भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तींमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषदात आत्म्याचे वर्णन महान किंवा मोठा असे करण्यात आले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रिय विषय, इंद्रिये, मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूप स्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होते. बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूप स्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममाण केले तर आपोआपच मन बळकट बनते. मग इंद्रिये जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. परंतु जरी आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियांचाही स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णांच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची संभावना असते.
हरे कृष्ण हा. माताजी. हरे कृष्ण. तर आपण समजून घेतलं की ह्या इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना जेव्हा आपण कृष्ण भावनेशी जोडतो तेव्हाच काम नावाच्या या दुर्जयी शत्रूवरती विजय प्राप्त करू शकतो. अन्यथा आपण करू शकत नाही, कारण इंद्रियांचं आकर्षण त्यांच्या विषयांकडे हे राहणारच आहे, ते समाप्त कधी होत नाही. पण ज्या वेळेला आपण कृष्ण भावनेशी जोडून घेऊ शकतो तेव्हा ही जी शक्ती आहे इंद्रियांचं नियमन करण्याची, जी आपल्याकडे नाहीये, ती कृष्णांच्या द्वारे ही इंद्रिय संयमित केली जातात आणि काम नावाच्या या शत्रूवरती विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळू शकते. तर हरे कृष्ण. इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. पुढच्या वेळेला म्हणजे गुरुवारी आपण अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योगचा अध्ययन सुरू करू. आता कोणाला काही शंका असतील तर मी